भाजपचा दहीहंडी सोहळा दणदणीत यशस्वी। नागोठणेच्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने 8 थर लावून फोडली मानाची हंडी। पाली अमित गायकवाड भव्य दिव्य सोहळ्याच्या साक्षीदार ठरलेल्या पालीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने बापूजी मंदिर आगराळी येथे दहीहंडी महोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत होता। भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून व विशेष पुढाकाराने आयोजित या मानाच्या दहीहंडी फोडण्याचा मान अखेर नागोठणेच्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने पटकावला। या पथकाने थरारक 8 थर रचून 2,22,222 रुपये व आकर्षक चषकाचे पारितोषिक जिंकले। संपूर्ण तालुक्यात दहीहंडीचा अपार उत्साह पाहायला मिळाला। जिल्हा व जिल्ह्याबाहेरील तब्बल 12 गोविंदा पथकांनी स्पर्धेत सहभाग घेतला। महिला गोविंदा पथकांसह सर्वांनी थरारक कामगिरी करत सलामी दिली। प्रत्येक सहभागी पथकाला मान्यवरांच्या हस्ते 10,000 रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले। अंतिम फेरीत 4 गोविंदा पथकांनी प्रवेश केला। त्यामधून आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने दमदार कामगिरी करत मुख्य मानाची हंडी जिंकली। उत्सवात रंगतदार ऑर्केस्ट्रा, हिंदी मराठी गीतं, कोळी गीतं व देशभक्तीपर गीतांनी वातावरण दुमदुमून गेले। यावेळी खासदार धैर्यशील पाटील, भाजपा नेते प्रकाशभाऊ देसाई, प्रदेश सदस्य राजेश मपारा, नेत्या गीताताई पालरेचा, जिल्हा उपाध्यक्ष अलाप मेहता तसेच नगराध्यक्ष, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाईचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। हजारो प्रेक्षकांनी जल्लोषात उत्सवाचा आनंद लुटला। या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुशील शिंदे, वैभव जोशी, रोहन दगडे, शिरीष सकपाल, शरद चोरगे, भास्कर पार्टे, सुजित बारसकर, अक्षय खंडागळे आदी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली। पालीत भाजपचा दहीहंडी सोहळा ऐतिहासिक ठरला आणि नागोठणेच्या गोविंदांनी 8 थरांनी मानाचा गड पादाक्रांत केला। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि शेअर करा।